रामकृष्णारी मंडळी, आता मी कामावून येऊन आवरलेत काम. तर आता बघा चहा बनवते आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी काहीतरी दाखवणार आहे. तुम्ही बघा इकडं आता मी चहा बनवायला येते. चहा बनवते. मला मी काय दुधाचा चहा पित नाही, तर मी कोरा चहा पिते. तर इथे मी कोरा चहा बनवून पिते. तुम्ही इकडं बघू शकता आता. कोरा चहा करायचा असेल तर थोडीशी चहा पावडर टाकायची, एकदम अशी थोडीशी. बघू शकता. जास्त चहा पावडर टाकली की चहा कडू लागतो, म्हणजे थोडंसं चहा पावडर टाकायची. आणि साखर थोडं नॉर्मलपेक्षा जास्त टाकायची, म्हणजे त्याच्यामध्ये गोड चहा, कोरा चहा गोड असेल तर चांगला लागतो. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये जरा साखर जास्त आणि चहा पावडर कमी टाकून चहा शिजायला ठेवायचा. आपलं पाणी किती तहान लागते. आता पाणी आले नळाला, त्याच्यामुळं पाणी नळाचं म्हणजे प्यायचं पाणी आता आले, त्याच्यामुळे नळाला पाणी देते. नळाचंच पाणी गारगार घेऊन पिते मी. आल्यापासून पाणी बी नव्हतं पिलं. आल्या पहिलं पाणी आलं होतं म्हणून कपडे धुवून घेतली. भांडी आवरले तर इकडं बघू शकता मी, भांडी पण घासून ठेवल्यात. माझ्याकडं काही भांड्याची जाळी वगैरे काय नाही, त्याच्यामुळे मी किचनवरच पालती घालती. आणि त्याच्यानंतर ती भांडी वाळली का मग कपाटावर ठेवती. चहा इकडं बनवून झाला. चहा बनवून झाल्यानंतर बघू शकता, त्या दिवशी मी तुम्हाला जी साडी दाखवली ती पसारा आवरताना, त्या साडीचा ब्लाऊज शिवून आणलाय. आणि तो साडीला पिको फॉल वगैरे काहीच केलं नव्हतं. साडी आता 2 वर्ष झालं घेतलेली. मम्मीने घेतली होती भावाच्या लग्नातली साडी. तर ती 2 वर्ष झालं त्याचा ब्लाऊज बी शिवला नव्हता आणि घातली बी नव्हती. त्या दिवशी 1 दिवसच घातली होती, ते पण त्या दिवशी ते लग्नाचा ब्लॉग बघितलं असेल तुम्ही. त्या लग्नाच्या ब्लॉगमध्ये घातलेली ती साडी त्या दिवशीच घातली होती फक्त. त्याच्यानंतर त्याच्या आधी पण घातली नव्हती आणि त्याच्यानंतर बी नाही. त्याचा ब्लाऊज पण कट केलेला नव्हता. मग तो ब्लाऊज आता मी म्हणजे माझ्या कामाची एक मैत्रीण आहे, ती शिवते, तिच्याकडे दिला होता. तिनं खूप छान शिवून दिलाय, मला तर आवडल्या. इकडे चहा बनवून झालाय, मी आता गाळून घेतलाय चहा. आता इकडं बाहेर येऊन तर चहा पिते. इकडं बघा तुम्ही, हीच ती साडी आहे. एक मिनिट. ओके, हीच ती साडी आहे. म्हणजे बघा अशी पूर्ण वर्क आहे इकडं, असं पूर्ण वर्क आहे साडीवरती. तर काठ पण असं मला मोठ्या काठापदराच्या साड्या जास्त आवडतात. तर बघू शकता तुम्ही, क्लिअर दिसते. बघू शकता इकडे तुम्ही. नवीन मस्त वाचले, छान येते. लई आवडते मला वाच घ्यायला. इथं ह्याला पदराला असे गोंडे येतात. तर मेन म्हणजे ब्लाऊज कसं शिवलंय बघू शकता तुम्ही. मला ही डिझाईन आवडली होती, जी नवीन निघली आहे, अशी डिझाईन लावली तिनं. ही तास अशी डिझाईन आहे ती, जी मी वेअर केल्यानंतर म्हणजे ही असं येईल बघा. ही अशी ती काहीशी अशी दिसत, अशी आहे डिझाईन.
काय चुकलं असेल याच्यामध्ये तर ती मला बोलली की दाखव म्हणून. हे असं आणि पाठीचा गळा तो आहे तो असं बनवलंय तिनं. म्हणजे मीच सांगितलं होतं, माझी चॉईस आहे ही की असा गळा बनव म्हणून. तर मला सूट होईल नाही होईल ह्याचं काय मला माहीत नाही, कारण माझे साधे सिंपल गळे असतात, गोल फक्त, जास्त काय असे हे नसतात. हे असा गळा बनवले बघा. बाई ही अशी तुम्हाला मी दाखवल्याप्रमाणे अशी बाई आहे. ते छान शिवलंय. लटकन पण अशी होममेड बनवलेत बघा. अशी जी आयती असतात ना ती मला काय आवडत नाहीत, म्हणजे ती लगेच तुटून जाते. ती मी बऱ्याचदा बसवलेत पण ती तुटून जाते. ती नाही, अशी होममेड बनवलेत, छान बनवलेत आणि मला आवडला आहे हा ब्लाऊज. आता मी ह्या संक्रांतीला ही साडी घालेल असं मला वाटतंय, पण ॲक्च्युली आम्हाला सण वगैरे काय करायचं नाही आहे. तर ते वौसायला जायचं का नाही हे मला नक्की माहीत नाही. वौसायला जायचं असेल तर मग ही साडी मी घालून नक्की जाईल, कारण माझे चुलत सासरे ते एक्सपायर झाले, त्याच्यामुळं आम्हाला आमच्या घरात सगळ्यांना सुतक आहे. तर मग सण तर करायचं नाही आहे, तर जायचं असेल तर मग मी ही साडी घालून जाईल. मी आत्यांना विचारेल की वौसायचं असतं का नसतं काय ते. तर मग तसं पण मी गावाला जाणार आहे संक्रांतीला. तर ही छान ब्लाऊज आहे. मी तुम्हाला संक्रांतीला जेव्हा घालेल तेव्हा तर तुम्हाला संक्रांतीचा ब्लॉग शेअर करेल की कसं दिसतो आणि कसं नाही. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सपोर्ट करा. थँक्यू.